आज दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी। आजचा दिवस महत्त्वाचा हा महायुती आणि महाविकास आघाडीसाठी आहे, कारण दोन मोठ्या हाय व्होल्टेज सभा पार पडणार आहेत। यामध्ये पहिली सभा शिवाजी पार्कवर महायुतीची, तर बीकेसीची मवियाची सांगता सभा पार पडणार आहे। शिवाजी पार्कवरील सभेमध्ये पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एका मंचावर येत आहेत, तर मवियाच्या सभेमध्ये अरविंद केजरीवाल मुंबईमध्ये काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। आयपीएल मध्ये प्लेऑफसाठी शेवटच्या स्थानासाठी चुरस वाढणार आहे। या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसह इतर बातम्यांवरतीही नजर टाकणार आहोत। त्यापूर्वी नजर टाकूयात यावेळच्या हेडलाईन्स। मुंबईमध्ये आज दोन हाय व्होल्टेज सभा, मवियाची बीकेसीमध्ये तर महायुतीची शिवाजी पार्कवर सभा। मुंबईमध्ये आज निर्णायक सभांचा धडाका। राज ठाकरेंच्या मंचावरती मोदी बोलणार। शिवाजी पार्कला दोन मोठ्या वक्त्यांची प्रतीक्षा। आज बीकेसीमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांचीही मोठी सभा। ठाकरे, खरगे, पवारांसह केजरीवालांचीही हजेरी। घाटकोपर होर्डिंग्स प्रकरणातला मुख्य आरोपी भावेश भिंडेला उदयपूरहून मुंबईमध्ये आणलं। मुंबई गुन्हे शाखेची कामगिरी आता लक्ष प्रत्यक्ष कारवाईकडे। महायुतीच्या सभेपूर्वी शिवाजी पार्क परिसरातील बॅनर हटवले। विनापरवाना बॅनर लावल्यानं निवडणूक आयोगाची कारवाई। ठाकरे सरकारच्या आशीर्वादानं झालेले खून। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवरनं देवेंद्र फडणवीसांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप। महाराष्ट्रात यंदा मान्सूनचं वेळेवर आगमन। 31 मे रोजीच केरळमध्ये तर 7 जूनला तळ कोकणात मान्सून दाखल होण्याचा अंदाज। पुढील 3 दिवस मुंबई ठाण्यासह राज्यभरात पावसाचा इशारा। नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट। मध्य रेल्वेवर 17 मे ते 2 जून दरम्यान विशेष रात्रकालीन ब्लॉक। सीएसएमटी रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मचा विस्तार आणि तांत्रिक कामांसाठी विशेष ब्लॉक। जालन्यामध्ये मतदानाच्या कारणावरून 2 गटात तुंबळ हाणामारीत महिला सरपंचाचे पती, सासू, नणंद गंभीर जखमी।